सरपंच अहो इथं रानात काय करताय हा? डॅडी आपल्या गावात असं घडलं असं वाटलं नव्हतं. अहो पण काय घडलंय काय? डॅडी तुम्हाला खरंच माहिती नाही. अहो हे सगळं आमच्या नाकाखाली घडतं याचं फार मोठं आश्चर्य आहे. डॅडी बहुतेक त्यांना अशाबद्दल कळेल दिसतंय. सरपंच काय झालंय ते नीट समजल असं सांगाल का? मला तर वाटतंय आता पोलिसांनाच बोलावलं पाहिजे. त्याशिवाय हे प्रकरण बाहेरच येऊ शकत नाही. म्हणजे का नाही पोलिसांना पकडतील आणि शिक्षा देतील. हा डॅडी आपण इथनं पळून जाऊया. नाही पण पोलीस कशाला हा? डॅडी तुम्हाला काय सांगू, अहो आपल्या गावात 2 लोक सापडलेत आणि नशेत धर्मशाळेच्या पाठीमागं पडले. असं होय. त्यांना जर वेळेतच पोलिसात नाही दिलं तर गावातली बाकीची पोरं बिघडतील. त्यामुळे हे डॅडी कुठेतरी थांबलं पाहिजे. होय तर नाही नाही गावात ही कीड नकोच बा. अहो म्हणूनच तर त्यांनी कुठं कुठं अड्डे केले ते बघत फिरतोय. नाही बरं हिथं शोधायची काहीच गरज नाही. म्हणजे आमच्या नजरेखालची जागा ही. आमची माणसं येत जात असतात इथं, आम्ही बी येत जात असतो. तर डॅडी खरं सांगायचं, काल तुम्ही इथं होता का नाही? होता का नाही सांगायचं. अहो मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. अहो सरपंचाने मी किती वेळा सांगितलं डॅडीच होतं. अहो सरपंच ऐकते ती का? कळलं का सरपंच? आम्हीच होतो घरी असलो की एखादी चक्कर मारतो बा आम्ही. हे बघा सरपंच तुम्ही काय बी काळजी करू नका. आम्ही आमची माणसं कामाला लावतो. या गावात एक पण गर्दुल्ला दिसला नाही पाहिजे. हा शब्द आहे आमचा. हा आता डॅडीने शब्द दिलाय का नाही तर विषय संपला. अहो टाप आहे का कोणाची इकडे यायची? हा डॅडी. अहो सरपंचाला मी हीच आयडिया देणार होतो माहिती आहे का? चला आता आपली काळजी मिटली. ही शेवटची जागा बघू आणि आपण निघू. चला. अहो कशाला कष्ट घेताय? अहो डॅडी हे सरपंचाचं कामच आहे काय. बरं चला 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 बघूया. सरपंच समजा ती माणसं इथं असती तर आपल्याला बघून ती काही थांबली असती का इथं? हा अहो दिवसभर फिरून फिरून डोक्याचं धई झालंय. हा आणि आता डॅडीनी जबाबदारी घेतली म्हटल्यावर विषयच मिटला ना. चला तेच म्हणतोय आम्ही बी. चला. पण काय आहे, सरपंच कामाचे पक्के आहेत बा. असं करा सरपंच यांना जाऊ द्या सगळ्यांना. डोक्याचं दही झालंय. आपण दोघं जाऊन झोपडी बघून येऊ. चला. नाही नाही डॅडी ठीक आहे. आम्ही बघतो. ठीक आहे आम्ही निघतो. येत हे चला चला. डॅडी येतो. येत राहा. बघ तिकडे बघा. येत राहा. चांगलंय. अरे हो हे द्यायचंच राहिलं. ठीक आहे तुझ्यासाठी गिफ्ट. याची काय गरज होती तुळजा? अरे अशी कशी गरज नव्हती. सुखदा तुझं स्वप्न होतं की नाही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्वतःची ओपीडी ओपन करणं. मग आज ते पूर्ण झालंय म्हणून माझ्याकडनं हे छोटंसं गिफ्ट. मी खरं तर आल्यालाच देणार होते पण म्हणलं मॅडमना पेशंटमधनं डिस्टर्ब नको करायला म्हणून आत्ता दिलं. थँक्यू सो मच तुळजा. आता तू पण तुझं क्लिनिक सुरू करणार आहेस ना? अजून किती दिवस वाट पाहणार आहेस? अगं ते काय मी कधीही करू शकते. एकदा क्लिनिक ओपन केलं की पेशंट बघीनच. पण आता सध्या तरी मी माझ्या संसाराकडे बघायचं ठरवलंय. सुखदा बाईचं लग्न फक्त तिच्या नवऱ्याशी नाही नव्हत, पूर्ण घराशी होतं. घरातली माणसंही तिच्याशी जोडली जातात. तिच्याकडे ना फक्त तिची स्वप्न अशी नाही उरत तर पूर्ण घराची, घरातल्या माणसांची स्वप्न तिची होऊन जातात. माझंही काहीसं असंच झालंय ग. आणि मी तर म्हणते ना हे चांगलंच आहे. म्हणजे आपली स्वप्न काय आपण कधीही केव्हाही पूर्ण करू शकतो. पण घरातल्या माणसांची स्वप्न पूर्ण करण्याची मजा आहे ना ती दुसऱ्या कशातच नाहीये. ते एकदा झालं ना की मग मी माझं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन. किती छान बोलतेस ग तू. म्हणूनच म्हणते पेशंटला तुझ्यासारख्या छान अशा हुशार डॉक्टरची गरज भासते. तू खूप कॅपेबल डॉक्टर आहेस. काही झालं ना तर तू तुझी डॉक्टरकी सोडू नकोस. नाही सोडणार. बरं चल मी निघते आता, उशीर झालाय. भेटूयात. बाय.
अरे तुमच्या पाहुणी लागते काय ती हा आराम करू देत आहे तिला निवांत बसले कोपऱ्यात उठव तिला ए म्हातारे उठ. आणि घे पाणी पी जोवर तू आम्हाला लिंगोबाचा पत्ता सांगत नाहीस तोवर पाणी नाही मिळणार राह तशीच ए छत्री हा आपलं नशीब चांगलं म्हणून काल तो सखाना असती गावची माणसं इथवर आली नाहीत हो आता हिला इथं ठेवणं आपल्याला मागात पडेल हिला आजच रात्री इथनं हलवा चालतंय की पण डॅडी कुठं हलवायचं? बाजूच्या गावात आपला अड्डा आहेच की हो तिथं न्या चालतंय. पण नेताना काळजी घ्या जर काय गडबड झाली तर ह्याच्या आधी तुमचा जीव घेईन हं? प्यायला पाणी मिळेना तुझा माज काय उतरेना. थांब तुला ताण लागले असेल ना पाणी देतो. हा पाणी देतो. कोणाचा आवाज आहे हा बाईचा आवाज वाटला बिचारी बिचारी गळ्यातला आवाज पण येणार. थांब, थांब. तुला भूक लागली असेल ना भूक लागली असेल ना थांब थांब. तुला खायला देतो. हा चातर चावायची हाऊस आहे. थांब थांब तुला आता अशी आदल घडवतो ना बिंबीच्या बेतापासनं तू वरडशील. ए पाय धर. एवढं करून सुद्धा तुझा माज काय उतरत नाही. तुझी आता अशा अवस्था करतो ना का मिनिटात तुझा माज जाईल बघा. ए चला आपल्याला डॅडीनी हिला वेगळ्या अड्ड्यावर हलवायला सांगितलंय. त्या अड्ड्याची जागा आपल्याला बघायची आहे. चला. पण इथं हिच्यापाशी कोण आहे मग? हिच्यापाशी कशाला कोण पाहिजे आणि एवढ्या रात्री अंधाराचं इथं कोण येणारे काळं कुत्र पण येत नाही. आणि ह्या बघा पहाटे उठून आपण हिला हलवूया. डॅडीनं काय कळणार आहे का आपण पहाटे हलवलंय का आत्ता हलवलंय. ए आणि सगळ्या खिडक्या दरवाजे बंद करा. बंद करा सगळं बंद करा. चला. या बाई
या इथे कशा काय आणि यांना असं कोंडून का ठेवलंय? उघडा, कोणी आहे का? लोक दादा सकाळपासून काही खाल्लं पण नाही. खाऊन घे ना, येईल वहिनी. नाही नको, तू झाली की सोबतच जेव. काय तिचा फोन लागणं झालं, काय कळणं झाले कुठं राहिले. मग तूच जाऊन बघतो का? कशाला टेन्शन घेत बसतो? अगं नको, लई दिवसानं मैत्रिणीला भेटायला गेली ती. तिच्या मागं मागं जाणं बरोबर नाही वाटत. बघू येईल ती. ताई, ताई उठा ना. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? ताई, तुम्ही इथे का आलात? तुम्ही मला ओळखलं का? आपण जेलमध्ये भेटलो होतो. ताई सावकाश सावकाश. ताई सावकाश सावकाश, या इथे. सावकाश, हळू हळू हळू. बस. ताई, ताई उठा ना. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? ताई, तुम्हाला कोणी आणलं इथे आणि हे असं कोंडून का ठेवलंय? तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? उठा ना प्लीज. बापरे, उठा प्लीज. पाणी. ताई पाणी घ्या, हे घ्या. सावकाश. तुम्हाला बरं वाटतंय का? बापरे, काय आहे हे सगळं? ही अशी अवस्था कोणी केली यांची? यांना इकडनं हलवायला हवा. ताई ऐका ना, ऐका ना, आपल्याला इकडनं निघायला हवं. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? प्लीज उठा, प्लीज. थोडासा प्रयत्न करा, प्लीज उठा. चला. सावकाश सावकाश. राजू, पर्याय नाही, मी येतो बघून. थोडा वेळ वाट पाहिली असते ना. अगं अजून किती वेळ वाट बघणार आहे? त्यापेक्षा मी येतो जाऊन. बर, हळू जा. हां. यांना तातडीने उपचाराची गरज आहे. पण गावातल्या दवाखान्यात नेलं तर यांची ही अवस्था करणारे यांना सोडणार नाही. काय करू? मॅडम, तुळजा जगताप नावाचे कोणी आले होते का इथं? डॉक्टर तुळजा जगताप? हां. येस, त्या सुखदा मॅमला भेटायला आल्या होत्या.
कुठे भेटेल त्या? सर त्या आल्या होत्या पण त्या इथून निघून गेल्यात आणि त्यांना निघून बराच वेळ झाला. कमीत कमी तासभर तरी झालाच असेल. त्या नक्की गेल्या तिथं ना? मी नाईट शिफ्टला 6 वाजता आले ना तेव्हा त्या गुळूंच्या एस टीमध्ये बसल्या होत्या. हवं तर तुम्ही रजिस्टर चेक करा, त्यात त्यांचा आउट टाईम आहे. एसटीने गेली मग घरी कशी काय नाही आली? कुठे गेली असेल? गावामध्ये बघितलं पाहिजे. दादा दादा थांबा ना. काय करू, कसं नेऊया ना दवाखान्यात? दादा दादा थांबा ना, थांबा ना प्लीज. यांना ना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची फार गरज आहे. मला जरा मदत करता का? करतो ना, करतो. या ना प्लीज. आलो. शत्रुघ्नराव, मला पैंजण लय म्हणजे लयच आवडलं. अगं मग हे भेटल्यावर सांगायचं ना. इतक्या वेळ तुझ्या बरोबरच होतो का नाही? लगेच फोन कशाला केला? आता पैंजण बघितलं की तुमची आठवण येते. त्याला मी तरी काय करणार? आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, मला तुमची आठवण आली की माझा स्वतःवर ताबाच राहत नाही. हे बघ तुला. बरं ती जाऊ द्या, मला सांगा आता आपली भेट परत कधी होणार? अरे तू अहो जेवायचं नाही का? भूक नाही का लागली? वाढायला घे, आलोच मी. हां या. कोण होतं? आई होती, आई जेवायला बोलवायला आली. तुमची आई तुम्हाला आवाजावं करून बोलते? आता हे महत्वाचं आहे का ग? माझ्यासाठी तर फक्त तुम्हीच महत्वाचे आहे. पण तुम्हाला तर माझी आठवण येतच नाही. कोण म्हटलं सारखी येत असते आठवण? मी आता ठरवले इथून पुढे ना आपली भेट लांबू देणारच नाही. ऐक, लवकरच भेटू आपण आणि आता भेटल्यावर सगळ्या गप्पा मारू. ठेवतो मी, बाय. अहो अहो ऐका तरी. केला वाटतं का? पण यांची आई यांना आवाजावं करून का बोलल? यांच्या घरला गेल्याशिवाय खरं काय ते कळणारच नाही. आणि तसं ही मंजुळा फक्त या पैंजणांवर गप्प बसणाऱ्यातली नाही. सिस्टर, यांना सलाईन लावून घ्या आणि एक अँटीबायोटिकचं इंजेक्शन द्या. आणि या शुद्धीवर आल्या की मी लिहून देते, त्या टेस्ट करा आणि मला कळवा. तुळजा. सुखदा, फार विकनेस आलाय ग त्यांना. बऱ्याच दिवस ना उपाशी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना रिकवर व्हायला जरा वेळ लागेल. पण कोण आहे त्या? तू ओळखतेस का यांना? म्हणजे अशी ओळखत असंच नाही, पण आपण जेलमध्ये कॅम्प घेतला होता ना, तेव्हा यांच्याशी भेट झाली होती. पण इतकी वाईट अवस्था कोणी केली असेल ग यांची? हे आता त्यांच्याकडूनच कळेल. सुखदा, ह्यानं फार मोठ्या संकटात आहेत ग. त्यामुळे ह्यांच्याशी कोणीही भेटायला आलं किंवा ह्यांच्याबद्दल काहीही विचारलं ना, तरी काहीही सांगायचं नाही आणि कोणालाही भेटू द्यायचं नाही. यांच्या ट्रीटमेंटचा जो काही खर्च असेल ना, तो मी करीन. पण यांच्या जीवावर कोण आणि का उठलंय हे जोपर्यंत मी शोधून काढत नाही ना, तोपर्यंत प्लीज यांची काळजी घे. तू काही टेन्शन घेऊ नकोस, त्या इथे सुखरूप असतील. थँक्यू सो मच, तुझी फार मदत झाली ग. पण आता मी निघते, घरी सगळे वाट बघत असतील ना. बाय. सिस्टर, या वॉर्डमध्ये कोणी येता जाता कामा नये. मी चेकअपला येईन, पण बाकीच्या वेळी हा वॉर्ड बंद ठेवा.
इथं पण नाही. पण इथं कशाला येईल म्हणा? आपण ही गेली कुठं? तिचा फोन पण लागाना झालाय. काहीच कळायला मार्ग नाही. आता याला कसं आणि कुठं शोधायचं?